परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 4थ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर ब. ना. तुरंबेकर यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदां विषयक अभ्यासाच्या नव्या दिशा या लेखाचा भाग पहिला. संत श्री ज्ञानदेवांच्या वाङ्मयाचे आधुनिक युगातील भाष्यकार म्हणून स्वामी स्वरूपानंद सर्व महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. स्वामींचं जीवनचरित्र आणि वाङ्मय कोणत्याही भाविकाला अथवा साधकाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल असंच आहे. स्वामी स्वरूपानंदांचं कार्य, तत्त्वज्ञान आणि वाङ्मय याविषयी काही ग्रंथ आणि विशेषांकही अलीकडील काळात प्रकाशित झालेले दिसतात. उदाहरणार्थ दीपलक्ष्मी स्वामी स्वरूपानंद विशेषांक 1969, देवाचियेद्वारी स्वामी स्वरूपानंद स्मरणिका शके 1900, परमार्थ मासिकाचा स्वामी स्वरूपानंद विशेषांक, कल्याणीचा स्वामी स्वरूपानंद विशेषांक हे 2000 सालातले आणि श्री क्षेत्र पावस या षणमासिकाचे आजपर्यंत प्रकाशित झालेले अंक, तसंच श्री क्षेत्र पावसचा स्वामी स्वरूपानंद जन्मशताब्दी विशेषांक हा 2002 मधला इत्यादी. तसंच डॉक्टर राय परांजपे यांचा स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्त्वज्ञान, प्रस्तुत लेखकाचा अरूपाचे स्वरूप स्वामी स्वरूपानंद जीवन आणि वाङ्मय हे सर्वच ग्रंथ अभ्यासपूर्ण आहेत. असं असलं तरी अजूनही स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास अनेक प्रकारे करता येणं शक्य आहे. कारण कोणतंही संत साहित्य हे विश्वसाहित्य असतं आणि त्यामुळं त्याला बहुविध परिमाण प्राप्त झालेले असतात. व्यक्तिगत परिमाणं, सामाजिक परिमाणं आणि विश्वात्मक परिमाणं अशा तीनही अंगांनी स्वामींच्या साहित्याचा अभ्यास होऊ शकतो. असा अभ्यास सांसारिक, भाविक, साधक, मुमुक्षू अशा सर्वांनाच उपयुक्त ठरू शकतो. याच दृष्टिकोनातून प्रस्तुत शोध निबंधात मी काही विचार मांडणार आहे. स्वामी स्वरूपानंदांचं वाङ्मय आणि अर्वाचीन संत वाङ्मय यांचा तुलनात्मक अभ्यास. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. प्राचीन आणि अर्वाचीन काळातही अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले. प्राचीन संतांप्रमाणे अर्वाचीन संतांनी केलेली वाङ्मय निर्मितीही विपुल आहे. उदाहरणार्थ संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, दासगणू महाराज, बाबा महाराज आर्वीकर इत्यादी. या सर्व संतांच्या साहित्यामध्ये स्वामी स्वरूपानंदांचं वाङ्मय आपल्या वेगळेपणानं उठून दिसणारं आहे. अर्वाचीन संत साहित्य आणि स्वामींचं साहित्य यांचा तुलनात्मक अभ्यास करून स्वामींच्या साहित्याचं वेगळेपण दाखवून देता येईल असा अभ्यास अद्याप झालेला नाही. अशा प्रकारचा अभ्यास एकंदर संत साहित्य समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. सर्वच संत साहित्यात काही समान धागे असतात. अशा धाग्यांनी माणसामाणसात एकसंधपणा निर्माण होण्यास मदत होते. तत्त्वज्ञानातील काही संकल्पनांचं स्पष्टीकरण अशा अभ्यासातून मिळू शकतं. मात्र अशा अभ्यासात एखाद्या संताला श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरवण्याचा प्रयत्न नसावा. आत्मानुभूतीच्या दृष्टीनं सर्व संत समान योग्यतेचे असतात. त्यांच्यात तरतम भाव ठरवणं चुकीचं होय. अशा तुलनात्मक अभ्यासातून त्या संतांच्या साहित्याचं वेगळेपण लक्षात घ्यावयाचं असतं. असा दृष्टिकोन ठेवल्यास हा अभ्यास संत साहित्य समजून घेण्यास उपयुक्त ठरू शकतो. अशा अभ्यासातून काही वैश्विक शाश्वत जीवनमूल्य शोधून काढून लोकांसमोर मांडली तर एक संध समाज निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. चरित्र लेखन. स्वामींचं जीवन आणि तत्त्वज्ञान या दोहोंना असं वैश्विक परिमाण लाभलं आहे.
स्वामींचे शिक्षणाविषयीचे विचार आणि त्यातील व्यापकपण या दृष्टीनं पाहता येईल. स्वामींनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, स्वतः कष्ट घेऊन आपल्याबरोबरच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केलेली मदत, एका अस्पृश्य विद्यार्थ्याला दिलेले संस्कृतचे धडे, त्यांच्या अंतःकरणातील अखिल मानवजातीविषयीची अपार करुणाच व्यक्त करतात. चौकस बुद्धी, ध्येयवादी विचारसरणी, दृढ निश्चय, सूक्ष्मावलोकन इत्यादी गुण स्वामींच्या ठिकाणी होते. त्यांच्या आचरणातून, प्रत्येक कृतीतून हे सहजपणे दिसून येत असे. स्वामींच्या आयुष्यातील अनेक घटना प्रसंग याची साक्ष देतात. अशा सर्व घटना प्रसंगांची संगतवार मांडणी करून स्वामींचं चरित्र सिद्ध करणं आवश्यक आहे. असं आदर्शवत चरित्र समाजाला मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, शिस्तप्रियता आणि स्वच्छताप्रियता ही स्वामींच्या व्यक्तिमत्वाची खास वैशिष्ट्ये आहेत. मौन हा तर त्यांचा स्थायी भाव होता. संत ज्ञानेश्वरांनी ज्या आदर्श भक्ताचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी केलं आहे, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी स्वरूपानंद होत. आदर्श संत, आदर्श भक्त, खरे साधक, खरे मुमुक्षू आणि खरे साक्षात्कारी पुरुष म्हणून स्वामींकडं बोट दाखवावं लागतं. स्वामीजी ज्ञानेश्वरी जगले. ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी असं अनुभवलेला एक महात्मा म्हणजे स्वामी स्वरूपानंद होत. म्हणून स्वामींनी ज्ञानदेवांच्या वाङ्मयाचा केलेला अनुवाद ही त्यांची आत्मानुभूतीच आहे. स्वामींचं सामाजिक कार्य, त्यांची देशसेवा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी भोगलेला तुरुंगवास या गोष्टी समाजाला प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. स्वामींचा मानवतावाद, अध्यात्मपरायण वृत्ती, ईश्वर भेटीची तळमळ, तत्वचिंतन सर्वांनाच प्रेरणादायी ठरावं असं आहे. त्यामुळं स्वामींचं चरित्र नव्यानं सिद्ध होणं गरजेचं आहे. श्रीराम प्रभूंचे आचार आणि भगवान श्रीकृष्णांचे विचार यांचा सुंदर संगम स्वामींच्या ठिकाणी पाहावयास मिळतो. स्वामींनीच स्वतःला म्हटलं आहे, रामकृष्ण तो मी आहे. आज इथंच थांबूया. लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान, अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.